नमस्कार, मी आपला लाडका योगीराज आहेरकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। आजचा आपला विषय म्हणजे 2017 आणि 2019ची भरती PMPLमध्ये आणि MSRTC म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची ST मध्ये झालेली नाही आहे। अनेक लोक अजूनही वेटिंगवरती आहेत। अनेक प्रयत्न करून कोर्टामध्ये जाऊन देखील प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही। अनेक लोकांना वेटिंगवर ठेवलेलं आहे। अनेक लोक अजूनसुद्धा प्रतीक्षेत आहेत की आम्हाला कधी बोलवणं येणार। प्रत्येकाची कागदपत्र पडताळणीसुद्धा झालेली आहे, मेडिकल झालेली आहे, फक्त कामावर रुजू होणं बाकी आहे। असे असताना देखील प्रशासनाने म्हणजे PMPLचे असो किंवा राज्य परिवहन महामंडळ STचे असो यांनी कॅन्डिडेट्सला अक्षरशः ताळकळत ठेवलेला आहे। काय आहे सविस्तर मी तुमच्याशी आज बोलणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, सर्वांना विनंती की चॅनलला सबस्क्राईब केलं का? सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त योगीराज आहेरकर यूट्यूब स्टुडिओज। नमस्कार, मी आपला लाडका योगीराज आहेरकर। आपण हा विषय वारंवार आपल्या यूट्यूब चॅनलवर मांडत आहोत। अनेकांनी 2017 आणि 2019ची अर्धवट भरती झाल्यामुळे कोर्टात सुद्धा धाव घेतली, पण आपली न्यायव्यवस्था अजूनही यावरती काही निर्णय द्यायला तयार नाहीये किंवा निर्णय लागायला सुद्धा इतका का उशीर लागतोय हे अजून लोकांना आणि कॅन्डिडेट्सलाही कळत नाही की नक्की काय होतंय आणि प्रशासन किती गंभीर आहे या दृष्टीतून आपल्याला कळत आहे। कारण 2017 2019ची भरतीच अर्धवट झालेली आहे अक्षरशः। म्हणजे राज्य परिवहन महामंडळाचे ST मध्ये असो किंवा PMPL म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड या सिटी बसचे असो, चालक वाहक दोन्हीही अजूनही वेटिंग लिस्टवर आहेत। काहींना अजूनही प्रतीक्षा आहे की आम्हाला आता तरी बोलावणं येईल आणि आम्ही कामावरती रुजू होईल, परंतु यांना न्याय देणार कोण? अनेक संघटना झाल्या, राजकीय नेते झाले, पुढारी झाले, सरकार येतंय जातंय, पण याकडे कोणाचंही लक्ष नाहीये। मी वारंवार हे मुद्दे मांडत आलोय की ही भरती व्हायला पाहिजे। आज अक्षरशः म्हणजे राज्यामध्ये आणि पुणे शहरासारख्या PMPL मध्ये सुद्धा अनेक लोक 2017 पासून मी पाहतोय की अनेक पद रिक्त झालेले आहेत। अनेक अधिकारी रिटायर्ड झालेले, सेवानिवृत्त झालेले आहेत। काही लोक प्रमोशन घेऊन पुढे गेलेले आहेत, परंतु ग्राउंड लेवलला काम करणारे क्लार्क असो, हेल्पर असो, चालक असो, वाहक असो, सध्या तर सगळीकडे चालवलं की DC म्हणजे ड्रायव्हर कम कंडक्टर, पण हे घटनाबाह्य आहे। असा कुठेही तरतूद नाहीये की ड्रायव्हर असताना म्हणजे चालक असताना त्यांनी वाहक असणं गरजेचं आहे किंवा वाहक असेल तर त्यांनी चालक असणं देखील गरजेचं आहे, परंतु अशी सुद्धा भरती काढली जातीये। काय म्हणावं नक्की या शासनाला? म्हणजे जर का एखादा चालक असेल त्याच्याकडे बस बॅच लायसन्स सर्व काही आहे, परंतु जर का त्याकडे शिक्षण म्हणजे 10वी 12वी जर का तो पास नसेल झालेला किंवा तो 10वीचं 12वीचं याच्यामुळे थोडंसं कुठेतरी कमी पडला असेल, 9वी वगैरे पास झालाय आणि त्याच्याकडे कंडक्टर बॅच नाहीये किंवा त्याला मिळू शकत नाहीये, तर तो कशी देणार परीक्षा? कसा होणार आहे रुजू? हा पण प्रश्नच आहे। किंवा जो कंडक्टर वाहक म्हणून जो आज त्याच्याकडे रुजू होण्यासाठी जो इच्छुक आहे, जो उमेदवार असणार आहे, जो विद्यार्थी असणार आहे, त्याला वाहक व्हायचं सिटी बसमध्ये किंवा ST मध्ये, पण चालक असल्याशिवाय घेणार नाही असं काही मी माझ्या कानावर आलेलं आहे। असो, हे अनेक गोष्टी ह्या कोर्टामध्ये गेलेल्या आहेत आणि यावरती तोडगा आणि निकाल लागेल अशी अपेक्षा तर करतोय आपण, परंतु 2017 आणि 2019चे जे वेटिंगमध्ये आहेत, ज्यांची कागदपत्राची पडताळणी झालेली आहे, जे योग्य आहेत उमेदवार त्या पदासाठी, चालक असू या वाहक असू या किंवा क्लीनर, हेल्पर, क्लार्क या पदांसाठी, त्यांना तुम्ही रुजू करून घ्या ना। तुमच्याकडे ही पदं रिक्त झालेली आहेत। आज तक मी दर महिन्याला पाहतोय 60 ते 70 लोक प्रति महिन्याला रिटायर्ड होत आहेत। जूनमध्ये म्हणजे 31 मेला जवळजवळ हजार लोक रिटायर्ड होत आहेत। म्हणजे 2017 2019 पासून पाहिलं, आता 2024 चालू आहे, तर 4 ते 5 वर्षामध्ये किमान 4 ते 5 हजार रिक्त पदं झालेली असणार आहेत। हे केवळ PMPL मध्ये आणि राज्य परिवहन महामंडळामध्ये कमीत कमी माझ्या अंदाजे
15,000 लोकांची कमतरता आहे, परंतु प्रशासन ढिम्म पडलंय. अहो नवीन भरती पण करून घ्या ना. जे रुजू करायचे तुम्ही, ज्यांना ट्रेनिंग दिलेले आहे किंवा जे वेटिंग लिस्टवर आहेत त्यांना तर प्राधान्य प्रथम द्यायलाच पाहिजे, परंतु नवीन भरती ही देखील व्हायला पाहिजे. का मला असं कळत नाही की तुम्ही कंत्राटी पद्धतीनं शासन चालवायचं ठरवलंय. कारण प्रत्येक ठिकाणी कंत्राटी पद्धतीने चालक वाहक भरती सुद्धा होत आहे. मुंबईसारख्या BST मध्ये, ठाण्यासारख्या TMT मध्ये देखील मी पाहिलंय की कंत्राटी पद्धतीने अक्षरशः वाहक सुद्धा भरले जात आहेत. आजपर्यंत कंत्राटी बसेस घेतल्यावर त्याच्यावर कंत्राटी चालक म्हणून अनेक जण गेलेले आहेत, काम करतायत. अगदी पुण्यामध्ये आहेत, राज्य परिवहन मंडळाचे ST मध्ये आहेत, अनेक विभागांमध्ये आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, परंतु वाहक नव्हते. परंतु आता वाहकांची सुद्धा भरती होते. जे शासकीय नियमशासकीय, याला काय अर्थ आहे? पूर्वी जे धोरण होतं की कंत्राटी 30% आणि शासकीय 70%, कुठे गेले? आज 70% कंत्राटी झाले, 30% शासकीय. हे सुद्धा ओव्हरटेक झाले काही म्हणजे बरेच ठिकाणी. आमच्या पुण्यामध्ये तर मी पाहतोय PMPL मध्ये 1000हून जास्ती कंत्राटी बसेस आहेत आणि स्वमालकीच्या बसेस 700 ते 800च्या वरती नाही आहेत. त्यापैकी 238 बस तर आता स्क्रॅप होणार आहेत. नवीन बस येणार, नवीन गाड्या येणार. अरे येणार कधी? 2 वर्ष झाला ऐकतो आम्ही की बसेस येणार आहेत, पण त्या येतील तेव्हा येतील. परंतु शासनाला आणि राज्य सरकारला माझी एक विनंती आहे, 2017, 2019चे जे वेटिंगवरती चालक आणि वाहक आहेत त्यांना MSRTC मध्ये आणि PMPL मध्ये प्राधान्य देऊन त्यांना रुजू करून घ्यावे. त्याचबरोबर नवीन भरती ही सुद्धा करण्यात यावी. नवीन भरतीसाठी काय लागतं हा पुढील व्हिडिओ आपला लगेच दुसऱ्या दिवशी येणार आहे. परंतु मी आज हे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे प्रत्येक जो उमेदवार आजपर्यंत वेटिंगला आहेत का, त्यांना कामं नाही आहेत म्हणून, आणि त्यांनी आपल्याकडे अर्ज का केला होता? आपण जागा रिकाम्या रिक्त पदे भरण्याकरता तुम्ही जाहिरात दिली होती म्हणून, बरोबर की नाही? मग तुम्ही त्यांच्याकडनं भरून घेतला आहे फॉर्म, त्यांचे कागदपत्र पडताळणी केली आहे, त्यांना वेटिंगवर ठेवलंय. इतकं वेटिंग नसते 4-4, 5-5 वर्ष. इतकंही तात्काळ म्हणजे तुम्ही तात्काळ ठेवू नका त्यांना. त्यांना सुद्धा कामाची गरज आहे आणि ते नित्यनेमाने काम करतील हा देखील माझा विश्वास आहे. वारंवार मी सांगतोय की शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच आचारसंहिता लागायच्या आधी, म्हणजे आता विधानसभेची आचारसंहिता पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये येणार आहे, म्हणजे सप्टेंबरमध्ये कदाचित आचारसंहिता असेल. त्या अगोदर ही भरती करून तरी घ्या. निवडणुकीमध्ये तुम्हालाही फरक पडेल कदाचित. बघा, विचार करा आणि 2017-2019ची भरती करून घ्या. त्याचबरोबर नवीन भरतीसुद्धा चालकांची आणि वाहकांची या दोन्ही खात्यांमध्ये भरणं आवश्यक आहे. त्यांना भरती करून घ्यावी अशी मी नम्रपणे आपल्यास विनंती करतो. असेच विविध प्रकारच्या बातम्यांसाठी आणि माझ्या चॅनलवरील नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा अशी मी विनंती करतो. पाहत राहा फक्त योगराज आयरकर यूट्यूब स्टुडिओत. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.